नांदेड लोकसभा मतदारसंघ बूथ कार्यकर्ता संमेलन उत्साहात संपन्न। दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सहयोग कॅम्प्स विष्णुपुरी येथे मतदारसंघ बूथ कार्यकर्ता संमेलन संपन्न झाले। यावेळी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा, अशोकराव चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर, शांतुकराव हंबर्डे व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एवढ्या मोठ्या पदावर गेल्यावर एवढं सर्वसाधारण वागणारा कार्यकर्ता, मला असं वाटलं की एक दोन वेळेस निवडून आले असतील। मला काही त्याची पूर्वकल्पना नव्हती आणि मी आता त्यांना विचारलं की चर्चा करताना त्यांनी सांगितलं की 8 वेळा निवडून। आता महाराष्ट्रामध्ये 8 वेळेस निवडून आलेले दोनच आमदार, एवढा सिनियर नेता या निमित्तानं नांदेडला आपल्यासाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार। दिलीप कंदकुर्तेने उल्लेख केला कि ये बात खरी है, इसके पहले का इलेक्शन मैं और चौहान सामने आमने सामने लड़ा और आज हम दोनों एक ही पार्टी में काम कर रहे हैं। ये दोनों की ताकत जरूर नांदेड़ जिला को भाजपा बनाने के सिवाय और भी जिले में इसका उनका असर हो सकता है। मी मनापासून नांदेड जिल्ह्यामध्ये देवड़ा साहेबांचं स्वागत करतो आणि आपलं बूथवरचं काम करण्याच्या संदर्भात ज्या ज्या काही सूचना दिल्या मला आणि गोपछडे, मी तर खैर नवीनच होतो, काँग्रेस पक्षाचा मी राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना मला अवघ्या 24 तासाच्या आत राज्यसभेची उमेदवारी पंतप्रधान आणि भाईंनी देवेंद्रजींनी माझ्यावर विश्वास टाकला। मला ते फार मोठा विश्वास आहे, हा फार मोठा विश्वास आहे। 24 तासाच्या आत राज्याला खासदार म्हणून त्यांनी मला काम करायची संधी दिली। गोपछडेसारखा एक जुना जाणता मेहनत करणारा सच्चा भाजपाचा नेता त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्वाला खासदारकी त्याला दिली। मागच्या काळात काही कारणास्तव संधी मिळाली नाही, तर तिची आठवण त्यांनी ठेवली आणि गोपछडेंना दिलं आणि मला सुद्धा राज्याचा प्रमुख एकेकाळी होतो ही जाणीव ठेवून त्यांनी मला काम करायला संधी दिली। मला वाटतं बाळासाहेबांच्या व्यक्तीवर एक फार मोठा विश्वास नेतृत्वाने व्यक्त केलेला आहे, याची मला जाणीव आहे। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये जास्तीत जास्त जागा भाजपच्या आल्याच पाहिजे आणि नांदेडची, परभणीची, हिंगोलीची, लातूरची जागा आता वाटत होती त्या होती। आपली जी महायुती आहे, युतीचा जो निर्णय होईल तो निर्णय सर्वसामान्य मानून आपल्या सर्व जागा महाराष्ट्रातल्या अधिकाधिक येतील आणि केंद्र सरकारला महाराष्ट्राची मजबूत साथ मिळेल अशा अनुषंगाने काम करायचं। निवडणुकीच्या संदर्भाने आज लोकसभेतील एकूण 2060 बुथप्रमुखांचे संमेलन होतं। त्या संमेलनाला मार्गदर्शन करण्यासाठी मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री माननीय जगदीश देवड़ा साहेब आले होते। त्यांनी आम्हाला असा एक मंत्र दिला, अबकी बार मोदी सरकार और अबकी बार 400 पार। आणि सगळ्यांनी बूथप्रमुखांनी त्याचा हा महामंत्र अंमलात आणण्याचं ठरवलं आणि अबकी बार 400 पार असं सगळे बूथप्रमुख पार्टीसाठी काम करतील अशी शपथसुद्धा घेतली। साहेब, तुमच्या नावाची चर्चा होते लोकसभेच्या उमेदवार म्हणून। नाही, पार्टी जे काही डिसाईड करेल, आम्ही कमळाचे माणसं आहोत, कमळ ज्याच्या हाती त्याची आम्ही माणसं आहोत, कमळासाठी काम करणारे माणसं होतात। जिम्मेदारी दिली तर जिम्मेदारी का नाही घेणार ना।